नमस्कार. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीचा धुरळा उठला असतानाच आज ज्या माणगाव नगरीमध्ये आपण उभा आहे त्याच माझ्यासोबत माणगावातले काही नागरिक आहेत. त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम तुम्ही सर्वजण मतदान करणार आहे का? हो, नक्कीच हो, करा, नक्कीच नक्कीच करा. नक्कीच. आमच्या चॅनलकडून विनंती आहे की लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान करा. दादा, गावात पाण्याचा प्रश्न कसा आहे? पाण्याची सोय जी आहे ती प्रत्येक आधी जी होती पण त्याच्यासारखं आता नाही आहे. पाणी रोजच्या रोज जे आम्हाला सार्वजनिक कामासाठी किंवा घरगुती उपायासाठी 24 तास पाण्याची सोय आपल्याला उपलब्ध करून सरपंच साहेबांनी अगदी चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. मुबलक पाण्याची व्यवस्था ही आमच्या गावामध्ये त्यांनी केलेली आहे. आरोग्य व्यवस्था कशी आहे माणगावमधली? आरोग्य व्यवस्था पूर्ण महाराष्ट्र राज्यात जर तसा विचार केला तर आमच्या माणगाव ग्रामपंचायतीनं कोरोना काळात 2 लाटांमध्ये सेपरेट हॉस्पिटल उभा करून जवळपास 300 पेशंटना बरे केलेलं आहे. एकही मयत झालेलं नाही. ते नव्हते आपलं आत्ताच एक आरोग्य उपकेंद्राचं नवीन इमारत बांधून तयार आहे. त्याचं परवाच उद्घाटन झालं आमदार साहेबांच्या हस्ते. त्यामुळे सरकारी दवाखान्यातून विविध आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो, आमच्या ग्रामपंचायतीने 70 वर्षापुढील ज्यांचे आईवडील नाहीत किंवा जे मदतीला कोण आहेत अशा ज्येष्ठ लोकांना मोफत बीपीचे आणि शुगरचे औषधं मोफत महिना टू महिना देतं. अशा प्रकारची आरोग्य व्यवस्था आमच्या ग्रामपंचायतीने केलेली आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावामध्ये रस्त्यांची व्यवस्था कशी आहे? गावामध्ये रस्त्याची 10 वर्षाच्या मागे जर बघितला तर गावामध्ये रस्ते नव्हती व्यवस्थित. आमच्या राजू दादांनी गावामध्ये रस्ते चांगले केले आहेत. त्यानंतर गटारे म्हणा की बाकीची सोय चांगली केलेली आहे दादांनी. रस्ते गटाराची कामं दादाने केलेली आहेत. गावामध्ये शिक्षणाची व्यवस्था कशी आहे? शाळा किंवा शिक्षण? ती उत्तम आहे. दादांनी लक्ष घालून हायस्कूल सारख्या हायस्कूल, मराठी शाळा, कन्या शाळा, उर्दू शाळा जे अगोदर नव्हते 10-15 वर्षाच्या अगोदर ज्या शाळा नव्हत्या त्या शाळा अति उत्तम शाळा केलेल्या आहेत आणि उत्तम शिक्षण पण मिळू शकते तिथं. आणि विरोधकांनी जे आरोप करायला लागलेत ते फार चुकीचं आरोप आहे त्यांची. काही हे नाही आहे. गावामध्ये दादा जे काम करतायत ना, तर दादांचं काम करण्याची पद्धत जी आहे ती अतिशय वेगळी पद्धत आहे आणि चांगलं आणि सुस्कृत काम करत आहेत दादांच्या बद्दल काही तिल मात्र शंका नाही आहे आम्हासनी. आणि खरोखर आम्ही मिलन वहिनी आणि सुहास राजमाने यांना पूर्ण पाठिंबा देत आहे आम्ही. 5 वर्ष मला वाटते मगदुमताई जिल्हा परिषद सदस्य होत्या आणि त्यानंतर आता राजू मगदुम दादा हे तुमच्या गावचे विद्यमान सरपंच आहेत. पद लढवत असताना काही अपेक्षा किंवा काही आश्वासन दिले जातात. त्यातली आश्वासनं काही पूर्ण झाली आहेत का आणि आश्वासनाची खरंच पूर्तता झाली आहे का? तुमचा प्रश्न नक्कीच चांगला आहे. 2015ला जो ग्रामपंचायतीला जाहीरनामा होता त्यातील 90 ते 95% पूर्ण काम आहेत आणि थोडी सुरू आहेत. आणि आता जो 2020ला जे आमची ग्रामपंचायतचा जाहीरनामा होता त्यातील सुद्धा ऑलमोस्ट सगळी आश्वासने त्यांनी पूर्ण केलेली आहेत. अगदी नाममात्र आश्वासने राहिले असेल पण असं नाही की ते झालीच नाही. त्याच्यावर काम सुरू आहे. जे शब्द दिला जातोय त्याची पूर्तता 100% या मागच्या 10 वर्षाचा आमचा इतिहास आहे. मग तो ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असेल किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल. परिवर्तन हा 100% झालेलंच आहे. पण त्यांनी जे गावामध्ये सुविधा सर्व लाडकी बहीण योजना म्हणा किंवा आणखीन काही उपक्रम जे काय असतील त्यांनी ज्याप्रमाणे बोललेलं आहे त्याप्रमाणे कार्य हे केलेलंच आहे. आणि राजूदादांचं काम हे फक्त कर्तव्य, त्यांचं काम जे आहे ते अगदी 100% त्यांनी पूर्ण केलेलं आहे. दादांच्या बद्दल आम्हाला तीळ मात्र शंका कोणतीही नाही आहे. फक्त माझी एक सर्वांना विनंती आहे की दादांच्या मिसेस वहिनी ज्या आता पंचायत समितीला उभे राहिलेले आहेत त्यांना प्रचंड मतांनी विजयी करून हा आपला जो गावातल्या सुखसुविधांची जी वारसा त्यांनी जो धरलेला आहे त्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ करण्यात येईल. आणि त्यांचं दादा स्वतः जरी काय बोलले त्यांचं कार्य असे उत्कृष्ट बोलते त्याच्याबद्दल आम्हाला तीळ मात्र शंका नाहीये. पक्षाला महत्व देता की व्यक्तीला? नाही. दादा हे व्यक्ती आहेत ते आमच्या गावासाठी त्यांना कुठल्या पक्षावर राहिले तर आम्ही त्याची मत देणार. आम्ही त्याच्या पक्षात मत नाही. आपण पक्षाला महत्व देणार की व्यक्तीला? सध्या या परिस्थितीला असं आहे की दादांची एक व्यक्ती म्हणून म्हणजे मी स्पष्ट सांगतो की एक व्यक्ती म्हणून पक्षापेक्षा जास्त मोठं नाव त्यांचं आहे या ठिकाणी. मी असं म्हणणार नाही की पक्षाला किंवा व्यक्तीला, पण राजू मगदुम दादा जे सांगतील त्याच पक्षाला मतदान होईल. आणि सध्या तरी आम्ही महायुतीच्या बाजूने ठामपणे उधळू. पक्षाला महत्व की व्यक्तीला? व्यक्तिगत कार्य त्यांचं अतिशय उत्कृष्ट आहे. त्याच्यामुळं आम्ही आहे ते मतदान जे देतो ते राजू मगदुम साहेबांना देतो. म्हणजे काय त्यांचं काम बोलते त्यामुळे आम्ही त्या माणसाच्या कामाबद्दल आम्ही 100% त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहे आणि आम्ही मत हे त्यांना आम्ही 100% देणार असं आमचं मत आहे. पक्षाला की व्यक्तीला? पक्षाला म्हणजे पक्ष पण आहेच आणि दादा जे आहेत दादांचं काम बोलतोय म्हणून आम्ही पक्ष, दादा कुठल्या पक्षात आहेत काय आहेत आम्ही बघत नाही. आणि माणगावची जनता जी आहे की माणगावची जनता दादा भाजपमध्ये म्हणजे महायुती सरकारमध्ये आहेत म्हणून असं अपरिचित प्रचार जे करायला लागलेत विरोधक, त्या विरोधकांच्या अपरिचित प्रचाराला जनता बळी पडणार नाही, काही होणार नाही. आणि 100% 5 तारखेला दादा मिनल वहिनी आणि सुहास राजमाने हे भरघोस मताने निवडून येणार आहेत. त्याला गुलाल ह्यो आमचाच असणार आहे आणि संपूर्ण माणगावकर राजूदादांच्याच मागे राहणार आहे ही
म्हणजे 100% मी सांगू शकतोय की बाबा दादांचं कामच बोलतोय म्हणून दादांच्या बरोबर आहेत. असं काही नाही की विरोधी थापा लढवत आहेत की बाबा काम झालेलं नाही, आमच्याकडे आमदार आहेत, खासदार आहेत. दादांच्याकडे पण आमदार आहेत, खासदार आहेत, आणि दादा निधी कुठून आणतात, काय आणतात ते सगळं गावाला पण माहिती आहे. म्हणून दादा जे बोलतात ते खरोखर दादांचं काम बोलतोय, म्हणून आम्ही दादाच्या पाठीमागे आणि मानगाव पूर्ण दादांच्याच मागणं राहणार आहे. म्हणजे दर्शकांसाठी की व्यक्ती या ठिकाणी महत्वाचा आहे. या निवडणुकीमध्ये महत्वाचा मुद्दा काय असेल? या निवडणुकीमध्ये काय झाले, विरोधकांच्याकडून एक चुकीचे काहीतरी गैरसमज पसरवले जात आहेत. तसे विकास कामाच्या बाबतीत काहीच शिल्लक ठेवलेलं नाही. मागच्या 10 वर्षात राजू मगदूम साहेबांनी असेल किंवा आमदारांनी असेल, त्यांनी जो निधी वेगवेगळ्या माध्यमातून खेचून आणलाय, वंदना मगदूम यांच्या माध्यमातून असेल, विकास कामं सांगायला शिल्लक नाहीत. पण काहीतरी विरोधकांच्याकडून चुकबुल म्हणजे गैरसमज पसरवण्यात येत आहे की असं केलं जातं, तसं केलं जातं, गैरसमज विविध प्रकारचे चालू आहेत. ते हे नाही सांगत की आम्ही काय केले किंवा पुढे काय करणार, याच्यावरती भाष्य नाही करत. पण लोकांच्यामध्ये काहीतरी गैरसमज पसरवण्याचं काम सुरू आहे. बाकी मुद्दे काहीच नाहीत, कारण विकास काम जितक्या प्रचंड प्रमाणात झालेत. पण हा झाला मानगावचा विषय. पण आता पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदेला 6 ते 7 गाव आहेत. त्या सर्वांगीण गावांचा सर्वांगीण विकास व्हावा हाच प्रमुख मुद्दा आहे. आणि आम्हाला ज्या दर्शकांनी किंवा ज्या प्रेक्षकांनी वेळ दिला त्याबद्दल चॅनलकडून त्यांचंही धन्यवाद.